आज जागतिक मानवाधिकार दिन आहे आणि त्यानिमित्त आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत विवेक पंडित, श्रमजीवी संघटनेचे ते संस्थापक आहेत, शिवसेनेचे उपनेते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी असतील, बालमजूर असतील, वेडबिगार असतील यांच्या संदर्भातल्या हक्कांच्या लढ्यासाठी त्यांनी खूप लढा दिलेला आहे. त्यांच्याशी आपण बोलूया. सर, मगाशी आपण PILचा खूप महत्त्वाचा मुद्दा बोलत होतो आणि सर्वोच्च न्यायालयाने जे अगदी एखादा सर्वसामान्य माणूस एक पत्र सुद्धा पाठवू शकतो, तुम्ही त्या संदर्भातला आपला अनुभव सांगणार होता. या देशामध्ये 1976 साली संविधानातल्या मूलभूत अधिकाराला अनुसरून म्हणजे शोषणाविरोधी अधिकार होता आणि तरी सुद्धा 1950च्या राज्यघटनेनंतर 76 पर्यंत म्हणजे 26 वर्ष देशामध्ये शोषण सुरू होतं. हे लक्षात आलं सरकारच्या की इथे निर्णय पद्धतीची वेठबिगारी सुरू आहे. म्हणजे जबरदस्तीने काम करून घेण्याच्या प्रथा या देशात निर्णया नावानी प्रचलित आहेत. तेव्हा त्याला पायबंद घालण्याकरता म्हणून वेठबिगारीचा कायदा हा 1976 साली केला. 1982 साली माझ्या असं लक्षात आलं, ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना, की 50ला शोषणाविरोधी अधिकार मिळाला, 76ला वेठबिगारीचा कायदा झाला, परंतु 82ला मी वेठबिगार पाहत होतो की वेठबिगारीची प्रथा चालू आहे. आणि जेव्हा मी सरकारकडे गेलो तेव्हा सरकारने सांगितलं की कायदा झाला वेठबिगार मुक्तीचा, म्हणजे सगळे वेठबिगार मुक्त झाले. म्हणजे कायदा झाला याचा अर्थ सर्व वेठबिगार मुक्त झाले. आणि मी त्याला म्हटलं की मग आता हे जे आहेत यांना काय म्हणायचं आपण. आणि त्यावेळेला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काही शासकीय ठराव करावे लागतात, नियम करावे लागतात, त्याची अंमलबजावणी कशी करावी. आश्चर्य वाटेल की वेठबिगारांचा शोध घ्यायचा कुणी, त्यांना मुक्त कुणी करायचं आणि त्यांचं पुनर्वसन कुणी करायचं, याबाबतची जी तरतूद आहे त्या तरतुदीचे अधिकार जे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना द्यायला हवे होते ते 1982-83 सालापर्यंत महाराष्ट्रात दिलेच नाही. आणि जेव्हा आम्ही हे विचारलं की असं का झालं हे, की कलम 10, 11, 12चे अधिकार का दिले नाही जिल्हा दंडाधिकाऱ्यांना, तेव्हा आम्हाला उत्तर हे देण्यात आलं, महाराष्ट्रात वेठबिगार नाहीतच, औषधालाही नाही आणि कायदा झाला म्हणजे ते संपले, म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली, असं विचित्र भूमिका ही शासनाने घेतली. आम्ही लढा केला, तुरुंगातही गेलो आणि 84 साली न्यायमूर्ती PN भगवती यांना मी 200 पानाचं पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये मी शेकडो पुरावे दिले की वेठबिगारीत कसे आहेत आणि मी सरकारकडे कसा गेलो आणि सरकारने मला कशी मदत केली नाही. म्हणजे जो अधिकार त्या वेठबिगाराचा आहे, आपण ज्याला मानवी हक्काचा अधिकार म्हणतो, तो मानवी हक्काच्या अधिकाराचा भंग सरकारने कसा केला, हे ज्या वेळेला मी फक्त पत्र पाठवलं, कारण दिल्लीत जाऊन वकील देणं हे मला शक्य नव्हतं, म्हणून मी स्वतः पत्र तयार केलं आणि संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी ते सुप्रीम कोर्टात पाठवलं. सर्वोच्च न्यायालयाने ते पत्र याचिका म्हणून दाखल करून घेतलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझी याचिका सरकारच्या विरोधामध्ये होती. सर्वोच्च न्यायालयाने मला वकील देण्यासाठी शासनाला आदेश दिले आणि वकील सर्वोच्च न्यायालयाने नेमले माझ्यासाठी, जे फार प्रसिद्ध वकील होते, ऍडव्होकेट गोविंद मुखोटी, आणि त्यांना जी फी द्यायची आहे ती महाराष्ट्र सरकारला देण्यासाठी सांगितलं माझ्या वतीने. म्हणजे माझी फी ज्यांच्या विरोधी मी लढतोय याच्यातून आपल्याला लक्षात येईल. अगदी खरं, म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे खऱ्या अर्थाने घटनेचं आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षक कसं आहे हे या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं. आणि मूलभूत अधिकारांविषयी आपण बोलतो, तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात. मगाशी आपण रोटी कपड्यावर मकानचा उल्लेख केला होता, त्याच्याबद्दल पण त्या आधी एक छोटस मला असं वाटतं, आपली परवानगी असेल तर, की आपण जसं आता सर्वोच्च या अधिकारांचा भंग झाला तर काय, तर 1993 साली मानवी हक्काचा कायदा आला, बरोबर, मानवी हक्क संरक्षण कायदा. आणि हा मानवी हक्क संरक्षण कायदा आल्यानंतर केंद्राने आणि राज्यांनी मानवी हक्क आयोग निर्माण करायचे होते. आपल्याकडे असा आयोग निर्माण करायला कायदा झाल्यानंतर 7 वर्ष गेली. 7 वर्षात आपल्याकडे आयोग निर्माणच झाला नाही. आणि जो आयोग निर्माण झाला त्यात धक्कादायक गोष्ट अशी की आता महाराष्ट्राचं सरकार मानवी हक्काबद्दल वगैरे 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 बोलतंय, परंतु 4000 केसेस या मानवी हक्क आयोगाने, आज महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या मानवी हक्क आयोगाने सुनावणी न घेता बाजूला केलेल्या आहेत.
आणि याची आम्ही माहिती मागवली की ह्या 4,000 केसेस तुम्ही डिस्पोज ऑफ कशा केल्या, याच्यावर सुनावणी कशी घेतली नाही तुम्ही. तेव्हा कारण असं दिलं गेलं की 1 वर्षाची मुदत आहे. कायद्यामध्ये 1 वर्षाची मुदत कशाला आहे की तुमच्या मानवी हक्काचा भंग झाला असेल तर तुम्ही आयोगापर्यंत 1 वर्षाच्या आत पोहोचायचं आहे. बरोबर. जर 1 वर्षापेक्षा जास्त काळ गेला तर आयोग त्याची दखल घेणार नाही. या ठिकाणी झालं काय की मी पोहोचलो आयोगाकडे 1 वर्षाच्या आत, पण आयोगाने 1 वर्षाच्या पर्यंत माझी दखलच घेतली नाही आणि म्हणून ते फेकून दिलं. रद्द झाली. आणि सर्वात गंभीर असं आहे की आताचे जे अध्यक्ष आहेत त्यांना मराठी येत नाही आणि त्यामुळे मराठी जर याचिका आली त्यांच्याकडे तर ते अक्षरशः फेकून देतात. म्हणजे हा मानवी हक्काचा इतका मोठा भंग पायमल्ली की ज्या शासनाने मानवी हक्कांचं रक्षण करायचंय त्यांनी जे आयोग निर्माण केलेले आहेत ते केवळ आयोगाचे आपण सदस्य जरी पाहिले तरी पुनर्वसन केलेले सदस्य आहेत ते. तेव्हा अशी इतकी दुर्दशा या महाराष्ट्राच्या सरकारने मानवी हक्कांच्या बाबत घेतलेली आहे. निश्चितच सर आपण म्हणजे हा तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडतात आणि याच अनुषंगाने मला आणखी थोडंसं तुम्हाला विचारावं असं वाटतं. आपण जर मानवी हक्कांचा इतिहास आपण बघितला तर नेहमी असं म्हटलं जातं की मानवी हक्कांचा इतिहास हा मानवी हक्कांच्या पायमल्लीचा इतिहास आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक माणसाला एक जीवन जगण्याचा आणि नुसतं जीवन जगण्याचा नाही तो गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. पण आजही आपल्याला असं दिसतं की भ्रूण हत्या होतात आहेत. लोक अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्या संदर्भामध्ये आपण या संदर्भात सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मूलभूत अधिकार जे काही आपल्या भारतीय नागरिकांना प्रदान केले आहेत त्यातला सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार हा अनुच्छेद 21 मध्ये आहे, जो केवळ 3 शब्दामध्ये म्हणजे राईट टू लाईफ एवढंच आहे, जीवनाचा अधिकार. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या राईट टू लाईफ जीवनाचा अधिकार हा इतका विस्तारला, त्याच्या कक्षा इतका विस्तारल्या की जर जगण्याचा अधिकार हा पशु पक्षासारखा जगण्याचा अधिकार नाही, तो मानवासारखा जगण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि जेव्हा सन्मानाने जगण्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला आहे तेव्हा तुम्हाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण पाणी या सर्व गोष्टी त्यामध्ये गृहीत धरलेल्या आहेत. आता आजची आपल्या देशातली परिस्थिती जर पाहिली तर 1 लाख गावामध्ये 2 कोटी घरांना वीज नाही आणि शुद्ध पिण्याचं पाणी नाही. हा मानवी अधिकाराचा भंग आहे. किंवा आपण जर पाहिलं तर 100 म्हणजे 27 कोटी जनता, 27 कोटी छोटे नाहीये, म्हणजे कित्येक देशांच्या कितीतरी पटीने पटीनं ही जनता, ही 27 कोटी जनता आज आपल्याकडे निरक्षर आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यानंतर 4 कोटी मुलं आजच्या घडीला अशी आहेत की ज्यांनी शाळेचं तोंड पाहिलेलं नाही. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की अन्न वस्त्र निवाऱ्याच्या बाबतीमध्ये आणखी एक आपण पाहायचं तर 100 71 घरांना शौचालय नाही आपल्या देशामध्ये. आपण हागिंदारी मुक्ती, गाडगे बाबा स्वच्छता वगैरेच्या घोषणा वल्गना शासनाच्या चाललेल्या आहेत. मी स्वतः आदिवासी भागामध्ये ठाण्याला नंदुरबारला या निर्णया ठिकाणी जेव्हा फिरतो तेव्हा मी नंदुरबारला एका ठिकाणी गेलो, खुंटामुडी गाव आहे आणि त्याच्या बाजूला काटी म्हणून गाव आहे. इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मी 7च्या सुमारास तिथे पोहोचलो. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नाहीत, नर्स नाही, टाळी लावलेली. म्हणजे जर त्या ठिकाणी आदिवासी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी जर सर्पदंश झाला किंवा बाळणपणासाठी, आता आम्ही म्हणतो इन्स्टिट्यूशनलाइज झालं पाहिजे बाळणपण, तिथे त्या घरी बाळणपण होता कामा नये, तर या ठिकाणी काय टाळत जर असेल कुत्र सुद्धा नव्हतं. अगदी खूप महत्वाचा आणि हा बेसिक प्रश्नाबद्दल बोलतात आपण, याच्याबद्दल बोलूया कारण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि लोकांच्या मनातली ही प्रश्न आहे की त्यांच्या हक्कांची पायमल्ली होते आणि ते कशा पद्धतीनं ते हक्क घेऊ शकतात. जसं तुम्ही सांगता शिक्षणाच्या बाबतीत ते कसे घेऊ शकतात त्यांना पण आपण थोडंसं गाईड करूया की त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन काय करणं गरजेचं आहे हे त्यांना सांगूया. एक ब्रेक घेऊ आणि याच्याबद्दल आत्ताचा तुमचा अनुभव पुढे कंटिन्यू करू, त्यांना याच्याबद्दल मार्गदर्शन करूयात. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.